याची डोळा याची देही कोरेगावकरांनी अनुभवला अभूतपूर्व वाढदिवस सोहळा. उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 5,000 नागरिकांचा शुभेच्छा वर्षाव. सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम ठरला चर्चेचा विषय. कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्याने कोरेगावच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला. शहरातील जितराज मंगल कार्यालयात झालेल्या या अभूतपूर्व कार्यक्रमाला तब्बल 5,000हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून राहुल बर्गे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागलेली दिसत होती. आकर्षक विद्युत रोषणाई, सुरेल संगीत, हलगीचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी आणि शहराच्या प्रत्येक भागातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला. सायंकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती. कोरेगावकरांनी प्रत्यक्ष अनुभवलेला हा सोहळा शहरभर चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमाला आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार शिंदे यांच्या आगमनावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि हलगीच्या निनादात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसाचा केक कापून सोहळ्याची रंगत आणखी वाढली. वाढदिवसानिमित्त राहुल बर्गे यांनी बुके नको पण शैक्षणिक साहित्य आणा असे आवाहन केले होते. या अभिनव संकल्पनेला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. वह्या, पुस्तके, पेन, दप्तरांसह विविध शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा झाले. हे साहित्य लवकरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कोरेगाव येथील प्रथित यश, महालक्ष्मी मोबाईल्स अँड लॅपटॉप्स तसेच महालक्ष्मी सायकल्स यांच्या वतीने थेट कंपनी ते ग्राहक या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना LED TV आणि सायकलीचे वितरण करण्यात आले. या उपक्रमालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्यास आमदार महेश शिंदे, डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, कोल्हापूरचे सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झवर, उद्योगपती संतोष मोरे, माजी उपनगराध्यक्ष संजय पिसाळ, नगरसेवक प्रीतम बर्गे, दिलीप मामा बर्गे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, संजय काटकर, शिरूर नगरपालिकेचे अधिकारी दत्तात्रय बर्गे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचा कोरेगावकर नागरिकांच्या वतीने राहुल रघुनाथ बर्गे व माजी नगरसेविका सौ शुभांगीताई राहुल बर्गे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राहुल बर्गे यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. शहरातील विकास कामे, जनसंपर्क, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तरुण पिढीसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शहरातील विविध संस्था, संघटना, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुल बर्गे यांना शुभेच्छा दिल्या. लोकसहभाग, सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्काचा संगम घडवणारा हा वाढदिवस सोहळा कोरेगावच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या कार्यक्रमांपैकी एक ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार, शैक्षणिक साहित्याचे लवकरच होणार वितरण. वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून जमा झालेले वह्या, पुस्तके, पेन, दप्तर आणि अन्य शैक्षणिक साहित्य लवकरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून राहुल बर्गे यांच्या सामाजिक बांधिलकीचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.
अधीर मन झाले. हे एक अत्यंत आश्वासक आणि क्रांतिकारी महिला नेतृत्व खऱ्या अर्थानं उभं राहिलं अशा आपल्या सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचं जोरदार टाळ्यावाजून आपण सहर्ष स्वागत करूया. या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये या कुशल कल्पक नेतृत्वाचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मंडळी, ताईंचा आगमन झालाय आणि काही वेळातच सन्मान्य नामदार महेश दादा शिंदे साहेब हे देखील या सभागृहामध्ये उपस्थित होतील. आपल्या सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्व सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेब हे देखील आवर्जून राहुल दादा यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी काही क्षणातच उपस्थित होतील आणि त्यानंतर लगेचच या भरगच्च अशा विविध उपक्रमांचा समावेश असलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला तुम्हा सर्वांच्या साक्षीनं प्रारंभ होईल. आताच जे गाणं सादर झालं राहुल दादा समोर समोर
हास्य अगदी त्याच पद्धतीने कायमच हसतमुख असलेलं हे लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य नामदार महेशजी शिंदे साहेब। आपल्या कार्यकर्त्याच्या, आपल्या सख्याच्या, सोबत्याच्या आयुष्यातील या महत्वाच्या क्षणी, महत्वाच्या प्रसंगी आवर्जून वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची, शाबासकीची थाप देण्यासाठी उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समावेश आहे। विविध क्षेत्रामध्ये कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या या सर्व दिग्गज व्यक्तिमत्वांच्या समवेत आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा तुम्हा सर्वांच्या समोर अगदी काही क्षणात संपन्न होतोय। आपली स्वतंत्र वाट चोखाळणारे राहुलदादा बर्गे यांनी मंथन एंटरप्राइजेस, शिवराज ढाबा आणि साई डेव्हलपर्स या विविध उद्योग व्यवसायातून आपल्या कार्याची सुरुवात केली। घरामध्ये कोणताही राजकीय वसा आणि वारसा नसताना, कोणीही गॉडफादर पाठीशी नसताना अपक्ष नगरसेवक ते विद्यमान उपनगराध्यक्ष एवढी उत्तुंग मजल त्यांनी तुम्हा सर्वांच्या साथीनं यशस्वीरित्या मारली। खरं तर कोरेगावच्या इतिहासामध्ये 93 वर्षांचा ग्रामपंचायतीचा इतिहास असेल आणि गेल्या काही 8-10 वर्षांचा नगरपंचायतीचा येईल, असं एक मोठं काम अपक्ष नगरसेवक म्हणून राहुलजी बर्गे यांनी आज केलेला आहे, जो विक्रम आजही त्यांचा अबाधित राहिलेला आहे। मूळच्या कोरेगाव प्रभागामधून एकदा निवडून गेलेला नगरसेवक दुसऱ्यांदा निवडून येत नाही, असा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे। मात्र हाही समज, हाही अनुभव खोटा ठरवत सन्माननीय राहुलजी बर्गे दोनदा नगरपंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून नवनिर्वाचित झाले, तर एकदा त्यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी वहिनी यांनी देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं। असं राजकारणामध्ये पुढे झेपावत असलेलं व्यक्तिमत्व केवळ स्वतःच मोठं होतंय असं नव्हे, तर वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे, तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि सहकार्यामुळे समाज जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध विकासाची कामं देखील करतंय। ज्या कामांची दखल थेट दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये घेतली गेली, संसद भवनामध्ये सभापती ओम बिर्ला यांच्या शुभ हस्ते या उमद्या तरुण नेतृत्वाच्या बरोबर हरियाणाचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी देखील त्यांच्या कार्याची दखल आवर्जून घेतलेली आहे। कोरोना काळामध्ये केलेलं काम हे तर खरं तर त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरलं। आज मंचावर उपस्थित असलेले नामदार महेशजी शिंदे साहेब, डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी देखील आपलं मोठेपण विसरून सर्वसामान्य जनतेच्या त्यावेळच्या कठीण प्रसंगामध्ये एक पालकत्वाची भूमिका बजावत त्यांना धीर, आधार आणि सहकार्य करण्याचं मोठं काम केलेलं होतं। याच कामाने प्रेरित आणि प्रभावित होऊन राहुलदादा बर्गे यांचा आजवरचा हा सर्व सामाजिक आणि राजकीय प्रवास राहिलेला आहे। पहाटे 5 वाजता उठून आपल्या प्रभागामध्ये पाणी आलंय का नाही हा पाहणारा नगरसेवक स्वतःच्या बरोबरच इतरांच्या आरोग्याची देखील तितकीच महत्वाची काळजी घेतो। आणि म्हणूनच व्यायामाची प्रचंड आवड असलेले राहुल दादा हे कायमच कितीही व्यस्त आणि व्यग्र असले तरी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतात, ते तुम्हा सर्वांचं रोजचं आयुष्य सुखकारक होण्यासाठीच। आणि अशा या व्यक्तिमत्वाला कायमच सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद, साथ, सहकार्य लाभलेलं आहे। अशा या सर्वच दिग्गज व्यक्तिमत्वांचा सहवास आणि सहकार्य लाभलेल्या व्यक्तिमत्वाचा आज मानसन्मान या ठिकाणी या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण करणार आहोत। माझा वाढदिवस आहे म्हणून तो फक्त मीच एकटा साजरा करणार असा छोटा विचार त्यांनी कधीच केला नाही। आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी विविध सामाजिक बांधिलकी जपत उपक्रमांचं आयोजन, 10वी-12वी विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, कोरेगावचं नाव सर्वदूर मोठं करण्यामध्ये
व्यस्त असलेल्या व्यक्तिमत्वांचा आवर्जून सन्मान असेल, त्याचप्रमाणे माफक दरामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर कंपनी ते थेट ग्राहक या माध्यमातून टीव्हीचं वितरण असेल, सायकलीचं वाटप असेल, अशा लोक उपयोगी विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे. स्वतःसाठी जगला तर मेलास, इतरांसाठी जगलास तरच खरा जगलास या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी, इतरांसाठी आपलं आयुष्य पणाला लावणारं हे तरुण आणि उमद व्यक्तिमत्व आज वयाच्या एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचतंय आणि याच पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या नवीन स्वप्नांना, त्यांच्या नवीन प्रवासाला तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांची साथ ही नक्कीच खूप महत्वाची आणि मोलाचीच आहे. आणि म्हणूनच मंडळी, आपण आपली रोजची कामं सोडून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. मंचावरील अतिथी मान्यवरांचं, त्याचप्रमाणे या मंचासमोरील तुम्हा सर्व स्नेहीजनांचं, मित्र परिवारांचं, तरुण कार्यकर्त्यांचं, माय माऊलींचं, लाडक्या बहिणींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या कार्यक्रमामध्ये विविध सन्मान आणि सत्कार होत असतानाच लागेल की माझा प्रिय मित्र राहुल, जो वयाची 15 वर्ष असल्यापासून सतत माझ्या प्रेमात आहे आणि तेव्हापासून त्याचं आणि माझं मैत्रीचं नातं अतूट आहे. आणि आज त्याच्या माध्यमातून आदरणीय कोरेगाव तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते महेशजी शिंदेसाहेब आणि नवनिर्वाचित सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, एक शांत, संयमी, सुसंस्कृत आणि विकासशील असे नेतृत्व असणाऱ्या या दोघांच्या मंचावरती आज मला उभं राहून माझ्या लाडक्या राहुलच्या संदर्भामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. खरं तर मी अगोदर खालीच बसलेलो होतो, आमदार साहेबांच्या समोर कसं येऊन बसायचं, परंतु आमदार साहेबांनी वरती बोलवून एक थोडासा माझा बहुमान केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कोरेगाव शहराचे खरं बघायला गेलं तर नावाप्रमाणे कोऱ्या असणाऱ्या कोरेगाव शहरामध्ये विकासाचे रंग भरणारे आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत, प्रियाताई उपस्थित आहेत. या कोरेगाव तालुक्यातील एक राजकारणातील एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व सुनील खत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मंचावरती असणारे आमचे मित्र प्रीतमजी बर्गे आणि मंचावरती असणारे सर्वांचेच मी या ठिकाणी मनापासून आणि आपण सर्वजण माझ्या मित्राला शुभेच्छा द्यायला आलेले सर्व या ठिकाणी माता भगिनी, आबालवृद्ध, व्यापारी, शेतकरी आणि ज्यांचा या ठिकाणी विशेष करून ज्यांनी कोरेगाव शहराचं नाव लौकिक वाढवण्यासाठी, ज्यांनी कोरेगाव शहराचं नाव लौकिक वाढवलं असे कर्तृत्व संपन्न सर्व व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या कोरेगाव शहराचं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे त्या सर्व असणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांचा कसा सत्कार होत आहे हे पाहण्यासाठी आलेल्या सर्व त्यांच्या माता भगिनींचा, आई वडिलांचा मी या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं बोलायला गेलं तर राहुल एक राहुलच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या अतिशय चांगल्या परिस्थितीपर्यंत पोहोचणारे एक व्यक्तिमत्व, कोरेगाव शहरामध्ये सर्वसामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व, गोरगरीब अनाथांचे अश्रू पुसणारे आणि 24 तास कामासाठी उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व अशी ओळख राहुल बर्गेंची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी कोरेगाव शहरामध्ये
छोट्या छोट्या बँकेचे पिगणी गोळा करण्याचं काम केलं. पिगणी गोळ्याचं काम करत असताना त्या पद्धतीनं ऊर्जा अवस्थेत आणला. त्याच्यानंतर त्यांनी प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये सुरुवात केली. प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणानं लोकांना जागा घ्यायचं काम केलं. आता त्यांनी फॅक्टरी टाकलेली आहे आणि अशा टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या उद्योगधंद्यामध्ये वाढ केली त्याच पद्धतीनं त्यांनी आपल्या राजकारणामध्ये सुद्धा खरं तर वाढ केली. खरं तर मी बोलायचं म्हणलं तर आमदार साहेब अनेक लोक कर्तृत्व संपन्न ज्यांना कुठं न्याय मिळत नव्हता त्या लोकांना तुम्ही इकडं घेऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं, नावारूपाला आणलं, त्यांना पदं दिली. परंतु राहुलसारखी माणसं अशी आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावरती त्याची अपार श्रद्धा आहे, अपार प्रेम आहे. काही माणसं अशी असतात की आळवावरती एखादा पाण्याचा थेंब पडतो आणि तो चमकतो, लोकांना वाटतो तो हिरा आहे. तुम्ही काही हिरे घडवले परंतु जोराचा वारा आला आणि ते आळवाचं पाणी आता गटारामध्ये पडलेलं आहे, त्याची त्यांना जागा कळलेली आहे. परंतु हा असणारा ओरिजिनल हिरा असेल तर राहुलसारख्या माणसांना तुम्ही ताकद द्यावी, राहुलसारखी माणसं तुम्ही मोठी करावी. कारण काय झालं, काय काय ठिकाणी तुमच्या अपेक्षेचा भंग झाला नाही. ज्या माणसांना तुम्ही कर्तृत्व संपन्न तुम्ही समजत होता, ज्या माणसांच्यासाठी संपूर्ण कोरेगाव शहराच्या लोकांच्या विनंतीला मी मान देऊन माझ्या स्वतःचं हक्काचं असणारं पद देऊ केलं आणि ते काही दिवसानंतर माझ्याकडं परत 1 वर्षानंतर मिळणार होतं. ते तर काय मिळायचा विषयच राहिला नाही. परंतु या शिंद्यांच्याकडून त्या शिंद्यांच्याकडं काय त्या शिंदे शब्दामध्ये जादू आहे काय कळायलाच तयार नाही. हो, जायला तिथं ऊर्जाच होती. या शिंद्यांच्याकडून त्या शिंद्यांच्याकडून आता त्या शिंद्यांच्याकडून ह्या शिंद्यांच्याकडे असे प्रवास करणाऱ्यांच्या पेक्षा या एकाच शिंद्यांच्या बरोबर प्रामाणिक राहणारे राहुलसारखे चांगले कार्यकर्त्यांना तुम्ही बळ द्यावं. राहुलच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सकाळी 5 वाजल्यापासून लोकांच्या समाजसेवेला राहुल हजर असतो. अतिशय शांत, संयमी आणि सद्गुणी असणारे हे व्यक्तिमत्व आहे. कोणाशी उर्मटपणानं बोलणार नाही. कुठल्याही माणसानं अगदी साध्या माणसानं जरी काम सांगितलं तरी काम त्याच दिवशी ते काम करायची त्याची ख्याती आहे. आणि समाजामध्ये आपण स्वतः वाढण्यापेक्षा आपल्याला ज्यांनी वाढवलेलं आहे त्यांना वाढवायचं काम म्हणजे तुम्हाला तुमचं नाव नोकरी करण्याचं काम, तुमचा पक्ष वाढवायचं काम राहुल अशा पद्धतीने या कोरेगाव शहरामध्ये करत आहे. आज या राहुलचा अतिशय मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी जो वाढदिवस साजरा होत आहे त्या वाढदिवसाला मला मनापासून आनंद होत आहे. कारण राहुल वयाच्या 15व्या वर्षापासून माझ्यासोबत आहे. त्याच्या जीवनातल्या सर्व घडामोडी चढ उतार मी पाहिलेले आहेत आणि राहुलनं असंच भविष्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं आपलं व्यक्तिमत्व ठेवावं. सर्वसामान्य माणसांच्यासाठी गोरगरीब अनाथांचे अश्रुपुष्टाचे त्यांनी काम करावं. महेश शिंदेचं नाव लौकिक वाढण्याचं काम करावं. पक्षाची संघटना वाढवण्याचं काम करावं आणि त्याला भविष्याच्या जीवनामध्ये त्याला चांगलं आरोग्य मिळावं आणि अशीच यशाची उंच उंच शिखरं त्यांनी गाठत जावी. अशा पद्धतीनं त्याला या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सरकारमूर्ती राहुलदादा बर्गे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नामदार महेशजी शिंदे साहेब यांचं आपण सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करावं. बर्गे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांसमक्ष होतोय तेव्हा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आणि या लोकप्रिय कर्तृत्वात कर्तव्यदक्ष अशा नेतृत्वाचा सन्मान करूया. याच स्वागताबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्यांचा नागरी सन्मान काही वेळानंतर या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यामुळे ताई आपलं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत आहे. मंचावर उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक सुनीलजी खत्री साहेब यांचं स्वागत कार्यक्रमामध्ये राहुलदादा आपण करावं अशी नम्र विनंती आहे. आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय संतोषजी मोरे साहेब आणि संतोष नलवडे या दोघांच्याकडून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कोरेगावच्या समाजकारण आणि राजकारणावर प्रभाव टाकणारे हे व्यक्तिमत्व सुनीलजी खत्री. टाळ्या वाजूया सुनीलजी खत्री यांच्या या स्वागतासाठी. मंचावरच उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरणजी बर्गे यांचं देखील स्वागत केलं जात आहे. किरणजी बर्गे
हे आपल्यातीलच एक अभ्यासू शांत सगत्व केलेलं होतं. त्यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. किरणजी बर्गे या सोहळ्यामध्ये सन्मानित होत आहेत. टाळ्या वाजूयात त्यांच्या या सन्मानासाठी. त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते संजयजी पिसाळ साहेब यांचं देखील आम्ही कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागताच्या सत्कारासाठी. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले विक्रमजी बर्गे यांचं देखील सहर्ष स्वागत होत आहे. अमोल भूतकर आपल्या शुभ हस्ते प्रीतम बर्गे यांना सन्मानित करावा अशी विनंती आहे. स्वागत करूया. शुभ हस्ते होते. मंचाच्या मध्यभागी येऊन हे स्वागत करावं अशी विनंती राहील. यानंतर ज्येष्ठ नागरिक सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने होतं. निलेश यादव आपल्याला विनंती आहे. दत्तात्रय बर्गे यांच्या शुभ हस्ते निलेश यादव या ठिकाणी सन्मानित होते. टाळ्या वाजवूयात आणि या सन्मानित होत असलेल्या मान्यवरांचं कौतुक करूया. निलेश यादव आपल्याला नम्र विनंती. या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत देऊन या मान्यवरांचे मान सन्मान आदर सत्कार आवर्जून संपन्न होत आहेत. काही वेळानंतर करायचं. दशकांपासून प्रभाव पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय सुनीलजी खत्री. आमच्या प्रियताई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष किरण नाना, संजय पिसाळ, निलेश यादव, संजय शिंदे साहेब, संतोष मोरे साहेब व उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ व पुढे आहे. साहेब, तुम्हाला थोडक्यात माहिती दिलं की या कोरेगावातल्या उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी करत असलेलं काम हे अतिशय उल्लेखनीय आहे, लोकांच्या नजरेत भरणारं आहे आणि त्याचं चांगलं काम आहे. त्याच्या चांगल्या कामाची पोचपावती समोर उपस्थित असलेला जनसमूह बंधू भगिनींना बघितलं तर निश्चितपणे जाणवतो की राहुल बर्गेंनी आपल्या सचोटीनं कसोटीनं चांगलं काम करून लोकांच्या मनात प्रेम निर्माण केलंय आणि त्या माध्यमातून ते कोरेगाव शहराच्या विकास कामासाठी कार्यरत असतात. सर्वसामान्य लोकांच्या कामाला प्राधान्य देतात. नगरपंचायतमध्ये सकाळी 2-4 तास बसतात, लोकांना येणाऱ्या लोकांची कामं करतात. लोक परस्पर बाहेरच्या बाहेर जात असतील तरी त्यांना बोलून तुमचं काय काम आहे, नगरपंचायतीत का आलाय, तुमचं काय काम आहे का, अशी विचारपूस करून चांगल्या पद्धतीनं काम करतात. साहेब, मला आज विशेष आनंद आहे. हे झाड मी लावलेलं आज वटवृक्षाकडे त्याची वाटचाल चालू आहे. लावलेल्या झाडाची वटवृक्षाकडे वाटचाल आहे आणि या झाडाच्या माध्यमातून अनेकांना सावली मिळावी भविष्य काळात आणि चांगलं कार्य करताय. सध्याच्या काळात कार्यकर्ते जर आता आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी बघतो, इतर सगळ्या निवडणुकी आपण बघत असतो, कार्यकर्त्यांची सध्याची मानसिकता जर बघितली तर मला मिळाली तर निष्ठा नाहीतर निष्ठो अशी भूमिका त्या कार्यकर्त्यांची आहे. या कार्यकर्त्यांच्या भूमिकेला राहुलचं वेगळंपणे साहेबांबरोबर राहायची मानसिकता त्यानं ठरवली आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्यावेळी तो निर्णय घेतो त्यावेळी तो ठामपणे त्या निर्णयाशी ठाम राहतो. त्याच्याबद्दल कोरेगावकरांना कुठलीही काळजी नाही. येणाऱ्या काळात राहुलच्या माध्यमातून कोरेगावचा आपण जास्तीत जास्त विकास कसा करून घेता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न करूया आणि राहुलच्या उर्वरित आयुष्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याला परमेश्वर चांगलं आरोग्य देवो आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीला बळ देवो ह्या सदिच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिषदेची घोडदौड आता आपण सर्वजण अनुभवतो. असं धाडस, कणखर नेतृत्व आणि समाज मनावरील अपाट प्रभाव या त्रिसूत्रीच्या जोरावर सातारच्या भूमीमध्ये
प्रियाताईंच्या रूपाने आकाराला आलेलं एक कणखर महिला नेतृत्व. प्रियाताई जितक्या कणखर आहेत तितक्याच संवेदनशील देखील आहेत आणि म्हणूनच कोरोना काळापासून विषमुक्त किचन ही एक अनोखी संकल्पना प्रियाताईंनी यशस्वीरित्या राबवली. समाजातील वंचित गरीब घटकांच्या विषयी त्यांची असलेली तळमळ ही कायमच त्यांच्या कार्यातून आपण सर्वांनी अनुभवली. असं हे संवेदनशील मन घेऊन तितक्याच कर्तृत्वाने सातारा जिल्हा परिषदेची धुरा त्या आज मोठ्या ताकदीने आणि हिमतीने निभावत आहेत आणि त्याचं कौतुक त्यांच्या मानलेल्या भावाला नसेल तर हे नवलच. आणि म्हणूनच आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधून आपल्या या लाडक्या बहिणीचा जाहीर नागरी सत्कार या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे, जो सत्कार तुम्हा सर्वांसमक्ष या ठिकाणी संपन्न होतोय. मी विनंती करेन डॉक्टर प्रियाताई शिंदे यांना आपण या जाहीर नागरी सत्काराचा स्वीकार करावा. मी विनंती करेन, कारण कोरेगाव जनतेच्या वतीनं हा भव्य नागरी सत्कार आज डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचा आपल्या सर्वांसमक्ष होतोय. जोरदार टाळ्या वाजूया प्रियाताईंच्या या सन्मानासाठी आणि सत्कारासाठी. एकाच पुष्पहारामध्ये नामदार महेशजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि आजचे उत्सव मूर्ती राहुल दादा बर्गे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी बर्गे. डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, कौतुक करतोय आणि अभिनंदन करतोय. मायेची आणि प्रेमाची ही शाल शुभांगीताई आवर्जून प्रियाताईंना या ठिकाणी प्रदान करतायत आणि सुंदर गुलाब पुष्पांचा हा पुष्पगुच्छ आवर्जून प्रियाताईंच्या सन्मानासाठी या ठिकाणी दिला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर करूया ताईंच्या या जाहीर सन्मान आणि सत्कारासाठी. धन्यवाद. तो सत्कार एका मानलेल्या भावाने आपल्या या कर्तृत्वान भगिनीसाठी तुम्हा सर्वांसमक्ष केला. आपली ही बहीण सून आणि मूल हे कार्यक्षेत्र कधीच पाठीमागे टाकून समाजकारणाबरोबर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक जबाबदारीबरोबर आता जिल्ह्याचं नेतृत्व करायला सज्ज झालेले आहे. अशा या लाडक्या बहिणीचं बरोबर त्यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ऐकणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि ऐकूया डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांना. आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यानिमित्त उपस्थित राहुलदादांवर प्रेम करणारे त्यांचे आपतेष्ट मित्रपरिवार आणि ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राहुलदादांच्या माध्यमातून होतोय ते सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे आई वडील सर्वांनाच माझा प्रणाम. आज मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे, आमदार महेशदादा, सुनीलजी खत्री साहेब, संचालक जिल्हा बँक किरण बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि DPDPचे सदस्य, जिल्हा नियोजन सदस्य संजयजी पिसाळ, माजी उपनगराध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव तालुका अध्यक्ष भाजपा संजय दादा शिंदे, उपजिल्हाधिकारी कोल्हापूर भरतदादा मुळे, भाजप सरचिटणीस संजय दादा काटकर, तालुकाध्यक्ष प्रीतमदादा बर्गे, नगरसेवक श्रीकांतदादा बर्गे, अमोलदादा भूतकर, अध्यक्ष बार असोसिएशन माननीय उदयभाऊ बर्गे, जयंती शेख बहुआ, कोरेगावातील सर्व व्यापारी वर्ग, माझी पदाधिकारी, आमच्या सायलीताई आणि सर्व पल्लवीताई, कोरेगाव भाजपच्या सर्वच पदाधिकारी महिला, राहुलदादांचे नातेवाईक
सर्वांनाच माझा प्रणाम. आज राहुलदादांविषयी बोलायचं झालं तर मला विधानसभेचा आणि त्याच्यानंतर पुन्हा जे लोकसभेचं इलेक्शन आलं त्याच्यामध्ये प्रचारादरम्यान राहुलदादांचा खूप मोठा अनुभव आला. एकदा त्यांनी मनात घेतलं की मग बाकी ते काही विचार करत नाहीत. एकदा त्यांचा निर्णय झाला की मग ते कामालाच लागतात आणि दिलेला शब्द दिलेलं वचन याच्यावर ठाम असतात आणि कोणत्याही प्रकारचं काम त्याची त्यांना श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देतात आणि कोणत्याही कामाला हलकं समजत नाही आणि प्रत्येक स्तरातील व्यक्तींचा मान सन्मान, आदर, मोठ्यांचा सन्मान या प्रकारे त्यांनी या कोरेगाव नगरीमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शुभांगीताई त्यांना त्यांची अजोड साथ आहे. खरोखर सहजीवन या दोघांच्या माध्यमातून मी जवळून पाहिलं. आपल्या पुढील वाटचालीसाठी राहुलदादांना खूप खूप शुभेच्छा आणि आमदार महेशदादा आणि आमची अखंड साथ आणि पाठबळ आपल्या पाठीशी राहील असं मी याप्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते. पुन्हा एकदा आपल्या उदंड आयुष्यासाठी आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. शांतीनगर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न सोडवून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करणारे सुभेदार उद्योग समूहाचे शिल्पकार सन्माननीय दत्तात्रय ज्ञानदेव बर्गे आणि नारायण रामचंद्र बर्गे, शिवाजी शंकरराव बर्गे या बर्गे कुटुंबातील मान्यवरांचा सन्मान सन्माननीय नामदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. मी विनंती करेन सन्माननीय दत्तात्रय बर्गे यांना, त्याचप्रमाणे नारायण बर्गे आणि शिवाजी शंकरराव बर्गे, कृपया आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी सातारा आणि सांगली या विधान परिषदेचे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय धैर्यशील कदम साहेब यांच्या या आगमनासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात आणि त्यांच्या पुढील वाटचालीला निवडणुकीला सदिच्छा आणि शुभेच्छा देखील व्यक्त करूया. सर्वप्रथम आपण धैर्यशील कदम यांचं कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करावं अशी विनंती करेन. शाल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन धैर्यशील कदम यांचा या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सन्मान परिषदेचे अधिकृत उमेदवार यांचं स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय. टाळ्या जोरदार वाजवूया आणि कदम साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. या त्याचप्रमाणे नारायण रामचंद्र बर्गे आणि शिवाजी शंकरराव बर्गे या तिन्ही मान्यवर अप्पर जिल्हाधिकारी सन्माननीय संजय शंकरराव शिंदे साहेब यांचा देखील सन्मान यानंतर होणार आहे आणि त्यांना फेटा बांधण्याचं नियोजन करावं अशी विनंती राहील. मंचावर सन्माननीय सुभेदार उद्योग समूहाचे शिल्पकार असलेले दत्तात्रय ज्ञानदेव बर्गे, नारायण रामचंद्र बर्गे आणि शिवाजी शंकरराव बर्गे यांना मानपत्र देऊन आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान होतोय. टाळ्या वाजवूयात आणि या बर्गे परिवारातील कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचं कौतुक आपण सर्वजणच करूया. यानंतर कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सर्वांचेच लाडके साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. बर्गे परिवारातील हे सर्व सन्मानित होत आहे. राहुलदादा बर्गे आणि त्यांच्या बरोबरच महेशदादा शिंदे साहेब या ठिकाणी या सर्व मान्यवरांचे मानसन्मान आदर सत्कार करत आहेत. या सत्कारासाठी बर्गे परिवारातील या सर्वच मान्यवरांचा आवर्जून सत्कार आणि सन्मान अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी होतो. यानंतर कोरेगावचे सुपुत्र असलेले कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शंकरराव शिंदे साहेब यांचा देखील आवर्जून सन्मान आणि सत्कार महेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावाची विनंती आहे. संजय शंकरराव शिंदे साहेब प्रशासनातील एक कर्तृत्ववान
व्यक्तिमत्व, सातारचे प्रांताधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द आजही सातारकरांच्या विशेष स्मरणामध्ये आहे. आणि आता आपण जिल्हाधिकारी म्हणून करवीर नगरीमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणार आहे. प्रशासनातील कर्तव्यदक्ष आणि सत्कार स्वीकारतील. टाळ्या वाजूया संजय शिंदे साहेब यांच्या सत्कारासाठी. यानंतर इतिहास संशोधक पांडुरंग तात्याबा सुतार आपल्याला ही विनंती आहे. आपला देखील बहुमान या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने होतोय. इतिहास संशोधक म्हणून आपल्या कार्याची योग्य ती दखल या ठिकाणी आवर्जून राहुल दादा बर्गे यांनी घेतलेली आहे आणि त्याबद्दलचा सन्मान आणि सत्कार कार्यक्रमामध्ये आवर्जून महेश दादा शिंदे साहेब यांच्या शुभास्ते होतोय. भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत असलेले अमेय राजेंद्र साळुंके, वायुसेना दलातील अमेय साळुंके आपल्याला विनंती आहे. अमेय राजेंद्र साळुंके दादा शिंदे साहेब यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले सुमित संजय बर्गे आपल्याला ही नम्र विनंती आहे. सुमित संजय बर्गे, भारतीय वायुसेना दलामध्ये कार्यरत असलेले अमेय भारत गोडसे, अमेय भारत गोडसे मान्यवरांसाठी, कारण हे कोरेगावचे सुपुत्र आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये आपलं कार्य कर्तृत्व गाजवत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी हिंदवी महालिंग जंगम आपल्याला विनंती आहे. कुमारी हिंदवी जंगम आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. त्याचप्रमाणे जल पुरस्कार प्राप्त स्पर्धक प्रसाद रमेश देशमुख आपल्याला देखील विनंती आहे. उद्योग निरीक्षक चेतन दत्तात्रय बर्गे, त्याचप्रमाणे कुमार अन्वित रोहिदास बर्गे, चेतन बर्गे, अन्वित बर्गे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं अशी विनंती राहील. कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्षाचे युवक उपाध्यक्ष ऋषिकेश तुपे साहेब आपला देखील सत्कार करण्याचं नियोजन या ठिकाणी आहे. सन्माननीय नामदार महेशजी शिंदे साहेब यांच्या शुभास्ते युवक उपाध्यक्ष ऋषिकेश तुपे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. तुपे साहेब आपल्याला विनंती आहे. या महत्वाच्या परीक्षेतून उद्योग निरीक्षक या पदावर अभिनंदनीय निवड झालेले चेतन दत्तात्रय बर्गे आपला देखील सत्कार या ठिकाणी होतोय. चेतन दत्तात्रय बर्गे आपल्याला विनंती आहे. चेतन दत्तात्रय बर्गे ISM विद्यापीठ रशिया या ठिकाणाहून MBBS मध्ये डॉक्टरेट ही पदवी संपादन केल्याबद्दल सृष्टी किरण बर्गे या विद्यार्थिनीचा देखील सन्मान होतोय. सृष्टी किरण बर्गे थेट रशियामधून MBBS ची पदवी प्राप्त केलेली विद्यार्थिनी सृष्टी किरण बर्गे. खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये सायकलिंग स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवणारी मोहित पुरुषोत्तम चव्हाण या सायकलपटूचा देखील सन्मान या ठिकाणी होतो. मोहित पुरुषोत्तम चव्हाण आपल्याला विनंती. खेलो इंडिया स्पर्धेतील सायकलिंग या क्रीडा प्रकारामध्ये अभिनंदनीय यश मिळवल्याबद्दलचा सन्मान आवर्जून सन्मानित केले जात आहे. मोहित पुरुषोत्तम चव्हाण खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये सायकलिंग स्पर्धेमध्ये निवड झालेला हा विद्यार्थी. ऋषिकेश तुपे आपल्याला विनंती आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ऋषिकेश तुपे, युवक उपाध्यक्ष आपला राहुल दादा बर्गे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय धैर्यशील दादा कदम हे राहुल दादांचा सत्कार करतायत, त्यांचं अभिष्ट चिंतन करतायत. राहुल दादा आपल्याला विनंती आहे कृपया आपण या सत्काराचा स्वीकार करावा आणि हा सत्कार सर्वांच्याच वतीने व्हावा असं सन्माननीय आमदार महोदयांची सूचना आहे.
राहुल दादा बर्गे आजचे उत्सवमूर्ती कोरेगाव नगर पंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा समितीचे सभापती सन्माननीय धैर्यशील दादा कदम, त्याचप्रमाणे नामदार महेशजी शिंदे साहेब. टाळ्या वाजवूयात या आपल्या लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यामधील या सत्कार आणि सन्मानासाठी सन्माननीय महेशजी शिंदे साहेब, डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि धैर्यशील दादा कदम हे तिन्ही मान्यवर या ठिकाणी राहुलजी बर्गे यांचा अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने सन्मानाने सत्कार करत आहेत. सई पोरे, अनुष्का वैभव पिसाळ. चला जरा स्टेजवरची गर्दी कमी करूया. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. विद्यार्थ्यांचा नामोल्लेख होता. अथर्व हेमंत जाधव, तनिषा महेश माने, तनिषा महेश माने, अभिराज राजेश खाडे, आमदार महेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. अभिराज खाडे, प्राजक्ता दत्तात्रय घोरपडे, प्राजक्ता दत्तात्रय घोरपडे, संतोष कांबळे, संतोष कांबळे, अनुष्का भूमी सूर्यवंशी, तन्वी ननावरे, तन्वी ननावरे, श्रेया दीपक फाळके, श्रेया दीपक फाळके, शर्वणी बाबूराव घोरपडे. 10वी नामदार महेशजी शिंदे साहेब यांचा सत्कार नितीराज मंदिरामध्ये संपन्न होतो. श्रेया दीपक फाळके, शर्वणी प्रकाशी विनंती आहे. संतोष बर्गे, वेदस प्रदीप लावत, वेदस प्रदीप लावत, अखिलेश राजेंद्र फडतरे, दुर्वांगी नीरज किरपेकर, दुर्वांगी किरपेकर, रीना ताहिर उलानी, रीना ताहिर उलानी, अर्चित वेदिका विजय लावत, वेदिका विजय लावत, ओम वैभव बर्गे, ओम बर्गे, आर्यन राजशेखर डिसले, आर्यन डिसले, रुद्र विठ्ठल महागडे या विद्यार्थ्यांना विनंती. यानंतर इयत्ता 10वी मधील विद्यार्थी, मॉडर्न हायस्कूल मधील हे सगळे विद्यार्थी स्मित सागर बल्ला, स्मित सागर बल्ला, गुरुनाथ निलेश घोडे, आसिम जावेद हकीम, आलिशा निसार शेख आणि विराज प्रशांत फडतरे या मॉडर्न हायस्कूल कोरेगावच्या विद्यार्थ्यांनंतर सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव या विद्यार्थ्यांना देखील आपला सत्कार स्वीकारण्याची विनंती आहे. यामध्ये जिनिशा प्रदीप ओसवाल, जिनिशा प्रदीप ओसवाल, ओवी अमरसिंह महाले, ओवी अमरसिंह महाले, सई संदेश पिसे, सई संदेश पिसे, वैष्णवी संदीप काळे, सई भरत गदर, सई विनंती आहे. गुणवंत विद्यार्थी म्हणून आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित होऊन आपला सन्मान ईशा शेख, विराज फडतरे, जिनिशा ओसवाल, ओवी माने, सई पिसे, वैष्णवी काळे, श्रावणी भोसले, सई कदम, यशराज केंद्र विद्यार्थ्यांना विनंती. पूजा निदान या विद्यार्थ्यांना देखील विनंती आहे. पूजा निदान,
ज्यांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्या पालकांनी सन्मान स्वीकारावा अशी विनंती राहील. टीबी भोसले महाविद्यालयातील 12वी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कृष्णा जितेंद्र पटेल, उदगीर राजेंद्र पटेल, श्रावणी शेखर बर्गे आणि वैभवी शशिकांत बर्गे या विद्यार्थ्यांनी कृपया तयारीमध्ये राहायचे. श्रावणी बर्गे आणि वैभवी बर्गे या विद्यार्थ्यांनी कृपया तयारीमध्ये राहावं. नामदार महेश शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने राहुलजी बर्गे यांच्या संकल्पनेतून संपन्न होतो. टीबी भोसले महाविद्यालय कोरेगाव 12वी कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी श्रावणी उत्तम भोसले, संस्कृती विजय बर्गे, सांची गोपाल मर्दा आणि सावकार कॉलेज येथील 12वीतील विद्यार्थी साईप्रसाद मस्कर या विद्यार्थ्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी तयारीमध्ये समोर उपस्थित व्हायचे. वैभवी शशिकांत बर्गे, श्रावणी उत्तम भोसले, संस्कृती विजय बर्गे, सांची गोपाल मर्दा आणि साईप्रसाद विनोद मस्कर या गुणवंत विद्यार्थ्यांना विनंती राहील राहुल बर्गे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये आपण सन्मानित व्हावं. जाऊ नका अशी तुमच्या सर्वांनाच नम्र विनंती आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हा सर्वांसाठीच स्वादिष्ट, चविष्ट आणि रुचकर अशा स्नेहभोजनाची व्यवस्था कार्यक्रमस्थळी केलेली आहे. कृपया या स्नेहभोजनाचा सर्वांनीच लाभ घ्यावा. स्नेहभोजन झालेल्या मान्यवरांनी राहुल दादा बर्गे यांना शुभेच्छा व्यक्त करूनच निखिराज मंगल कार्यालयातून प्रस्थान ठेवावं अशी नम्र विनंती. माही नासिर शेख या 12वी मधील गुणवंत नागरिक विद्यार्थिनीला विनंती आहे. माही नासिर शेख. सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका संपदा जगताप ज्या कंटेंट क्रिएटर म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. संपदा जगताप यांना देखील विनंती असणार आहे आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार मंचावर या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून केले जात आहे. प्रत्येक घटकातील व्यक्तीचं कोण कौतुक करण्याचा हा सुंदर प्रयत्न आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आणि मंचावर सन्माननीय नामदार महेश शिंदे साहेब, सन्माननीय संतोष नलवडे सर यांनी विशेष प्रयत्न घेऊन आजचा हा सुंदर सोहळा या ठिकाणी घडवून आणलेला आहे. या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी 10वी 12वीतील आपल्या यशाबद्दल सन्मानित होत आहे. कोरेगावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा हा भव्य दिव्य सोहळा जितिराज मंगल कार्यालयामध्ये राहुलजी असंच उत्तुंग शैक्षणिक यश मिळवण्यासाठी या सत्कारातून नक्कीच प्रेरित होतील, प्रेरणा घेतील. मान्यवरांचे आशीर्वाद हे देखील यासोबत घेत आहेत. प्रियाताई शिंदे आपल्या सर्वांसमक्ष या ठिकाणी करत आहेत. मान्यवरांना थोडीशी विनंती आहे, कृपया आपण विद्यार्थ्यांचे सन्मान होईपर्यंत प्रतीक्षा करावी. सन्मानित केले जाते. अनेक मान्यवर नक्कीच वेळ उपलब्ध असणार आहे. आपण सर्वांनी थोडीशी प्रतीक्षा करावी अशी मान्यवरांना विनंती राहील. विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाल्यानंतर आपण संपदा जगताप आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर
आणि प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून साक्षी मोरे या दोन कर्तृत्वान व्यक्तिमत्वाचा सन्मान आजच्या या सोहळ्यामध्ये विनंती आहे. डोळ्याच्या शुभस्ते संपन्न होते. संपदा जगताप आणि साक्षी गोरे या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाचा सन्मान देखील नामदार गणेशजी शिंदे साहेब आणि डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या शुभहस्ते राहुल वर्गे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी राहुलजी वर्गे यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी मंचावर उपस्थित झालेले आहेत. या सर्वांनाच विनंती राहील, स्टेजच्या उजव्या बाजूने आपण वर या. शुभेच्छा दिल्यानंतर स्टेजच्या डाव्या बाजूने खाली उतरा आणि स्नेहभोजनाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहा. जरा पुढे सुरू केलं. विविध सायकलच्या स्पर्धामध्ये यशस्वी होणार हे व्यक्तिमत्व सूर्यवंशी साहेब आपल्याला नम्र विनंती. स्वरदीपच्या गायक कलाकारांना विनंती राहील, आपण आपला गीत मैफिलीचा कार्यक्रम पूर्ववत सुरू करायचा आहे. स्वरदीप या गीत मैफिलीतील कलाकारांना विनंती. रवींद्र आणि प्रिया सन्मान्य नामदार गणेशजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसाचा केक या ठिकाणी कापला जाणार आहे. आणि या वाढदिवसाच्या केक कापत असताना वाढदिवसाचं एक सुंदर संगीत पाठीमागे स्वरदीपचे हे सर्वच गायक कलाकार सादर करतील. संयोजकांना विनंती आहे, कापून या वाढदिवसाचा आनंद साजरा केला जाईल. बर्थडे सॉन्ग रवी आणि प्रिया कृपया आपण सादर करणार आहात. मागे या, मागे फोटोग्राफर मागे या. खरं तर काल रात्री 12 वाजल्यापासूनच राहुलजी वर्गे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव विविध माध्यमातून होतोय. SMS, फोन कॉल्स, फ्लेक्स, बॅनर, त्याचबरोबर भेटून या अभिष्ट चिंतन आपल्या विविध सहकारी वेगवेगळ्या पद्धतीने करतात आणि वाढदिवसाचा सुंदर क्षण पदार्थ आतिषबाजीमध्ये जितिराज मंगल कार्यालयामध्ये नामदार शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते.
आपल्याला स्टेजवर लगेचच उपस्थित व्हायचं आहे. विलास खडगे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर उपस्थित व्हा. Yeah.
देखो तो कैसे खिले हो तकदीरों को छोड़ने से इन तकदीरों की आज से पहले सपना हो जाए पूरा जो हमने देखा ये मेरे दिल की दुआ है सपना हो जाए पूरा जो हमने देखा ये मेरे दिल की दुआ है ये पल जो बीत रहे हैं इनके नशे में दिल मेरा गाने लगा है हो इसी खुशी को ढूंढ रहे थे हम इसी खुशी को ढूंढ रहे थे ये आज पल नहीं मिले आज से पहले आज से ज्यादा आम्ही थांबू का नको इथे? कार्यक्रम स्थळावरून प्रस्थान ठेवू नये. सर्वांसाठीच जेवणाची उत्तम व्यवस्था कार्यक्रमस्थळी उपलब्ध आहे. कृपया आपण सर्वांनीच या स्नेहभोजनाचा आनंद आणि आस्वाद घ्यावा. त्याचप्रमाणे या गीत मैफिलीचं देखील आपण या ठिकाणी आवर्जून लाभ घ्यावा अशी विनंती. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना ऐसा याराना दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार तेरा मेरा अफसाना राहुल दादावरती प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, या सर्व मित्रमंडळींसाठी हे गाणं सर्व मित्रमंडळींकडून दादांसाठी हे गाणं या ठिकाणी डेडिकेट करत आहोत. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक में मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक में मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना जीवनात सगळ्या नात्यामध्ये महत्वाचं नातं असतं ते मैत्रीचं. धर्म जात पंथ गरीब श्रीमंत असा कोणताही विचार न करता मैत्री होते आणि ती मैत्री जपली देखील जाते. सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सर्वात पहिल्यांदा धावून येतो तो आपला जवळचा मित्र आणि याच मित्रांच्या सहकार्यातून राहुलजी बर्गे यांचं हे नेतृत्व अधिकाधिक फुलतंय बदलतंय. याच नेतृत्वाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा. तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए, तेरे संग जीना यार, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा सर्व मित्रांसाठी आणि दोस्ती अशीच घट्ट राहावं यासाठी हे सुंदर असं गीत यानंतर ऐकूया. सादर केलेलं होतं रवींद्र यांनी. स्वरदीप या मैफिलीच्या माध्यमातून या गायक कलाकारांना आपण अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये आणतो. या गीत मैफिलीचं संयोजन आहे साताऱ्यातील सुप्रसिद्ध वादक विजयजी कांबळे यांचं आणि सहभागी गायक कलाकार आहेत रवींद्र जावळीकर आणि प्रिया कुलकर्णी. हो इकडे येणार म्हणजे मध्ये बघ. मध्ये होणार. ये दोस्ती नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दोस्ती हम नहीं. हर मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन ले मेरी जान, तेरा गम मेरी जान तेरी जान ऐसा अपना प्यार, जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे, जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे, तोड़ेंगे कब मगर तेरा साथ न छोड़ेंगे. खाना पीना साथ है मरना जीना साथ है, खाना पीना साथ है मरना जीना साथ है, सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर तेरा साथ न छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ न छोड़ेंगे. क्या बात है, क्या बात है. कोरेगाव नगरीचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा समितीचे सन्मान्य सभापती, युवकांचं आशास्थान, युवकांचे प्रेरणास्थान
सन्माननीय राहुलजी रघुनाथ बर्गे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वच सहकारी मित्रांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय. शुभेच्छा दिल्यानंतर सर्वच मान्यवरांनी कृपया स्नेहभोजन करायला विसरू नका अशी नम्र विनंती देखील. ऐकूयात स्वरदीपच्या या गीत मैफिलीतील अशीच एकापेक्षा एक सुंदर अशी हिंदी मराठी चित्रपट गीते रवींद्र यांच्या सुरेल सुमधुर आवाजामध्ये. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी, जाए जिंदगानी कब आएगी तू, प्यार की कलियां बाग की कलियां सब रंग रलियां फूल रही है. प्यार की कलियां बाग की कलियां सब रंग रलियां फूल रही है. गीत गाएगी मेरे सपनों की रानी सर्वांना विनंती राहील, सन्माननीय राहुलजी बर्गे साहेब आपल्या सर्वांसाठी भरपूर वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया कोणीही घाई गर्दी गडबड अशी कोणतीही गोष्ट न करता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर उपस्थित राहा. स्टेजवर शुभेच्छा दिल्यानंतर फोटो काढल्यानंतर आपण स्नेहभोजन करायला विसरू नका.
या मैत्रिणीचं शेवटचं गाणं नक्कीच आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. ज्या मंत्र्यांनी राहुलजी वर्गे यांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत ते स्नेह कराबाची नम्र विनंती आहे. आपण सर्वजण आहोत आणि मनपूर्वक आपण आभार व्यक्त करतोय. आपल्या सर्वांनाच स्नेहभोजनाची नम्र विनंती देखील आहे. या गीत मैत्रिणीतील आणि आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील हे शेवटचे गीत आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी स्वरगीतचे कलाकार नवीन सादर करतात.
काय ज्येष्ठ पत्रकार आहे का? या विषयावर घोषणेचा लाभ घ्यावा. सरकारमध्ये शुभेच्छा दिल्यानंतर सर्वाधिक धन्यवाद व्यक्त करतोय गायक कलाकार रवींद्र आणि प्रिया यांचं देखील महत्त्वपूर्ण हार्दिक धन्यवाद. अक्षय जरा पाठीमागे नाही टेबल सर. जगो अरे त्याला ती दुसरी किंमत आहे.